रायगड जिल्ह्यातील भिरा इथल्या देवकुंड नजीकच्या नदीपात्रात अडकलेल्या 50 ते 55 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून रुसून बसलेल्या पावसानं सकाळपासून रायगड जिल्ह्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली। या पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि ठाणे इथल्या जवळपास 50 ते 55 तरुणींचा एक ग्रुप कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंड नजीकच्या नदीपात्रात गेला होता। त्यावेळी हा सगळा प्रकार घडला। आशिष घरत आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। आशिष, नेमकं काय झालं होतं आणि कशा प्रकारे हे सगळं मदत कार्य तिथे झालं? विलास, आज दुपारची ही घटना आहे आणि रायगड जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती आणि अनेक काही पर्यटक होते जे माणगाव तालुक्यातल्या भिराजवळ असल्या जंगलामध्ये हे देवकुंड आहे, जे कुंडलिका नदीची ही उगमस्थान मानलं जातं। याच कुंडलिका नदीच्या परिसरात काही मुंबई, ठाणा आणि अंधेरीच्या परिसरातले जवळजवळ 55 विद्यार्थ्यांचा म्हणजे तरुणींचा हा ग्रुप सगळा त्या ठिकाणी गेला होता आणि दुपारी 2च्या सुमारास पोलिसांना कॉल केला होता की हे पर्यटक त्या ठिकाणी अडकले होते आणि त्यामधला एक जो पर्यटक होता हा वाहून गेला होता आणि बाजूच्या एका दगडाच्या आधारावर तो अडकून त्या ठिकाणी अडकलेला होता, पण त्याला काढणं शक्य होत नव्हतं। त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी पोहोचले होते। पोलिसांनी नंतर रिव्हर राफ्टर्सला बोलवलं होतं आणि त्यांच्या सहकार्याने नंतर हे संपूर्ण प्रयत्न केले आणि सुमारे 2 तासाच्या प्रयत्नानंतर जो वाहून गेलेला मुलगा होता, जो अडकला होता, त्याला सुद्धा बाहेर काढण्यात आलं आणि या रोपच्या मदतीने हे बाकीचे जे पर्यटक अडकले होते नदीच्या दुसऱ्या बाजूला त्यांना सुद्धा नदीच्या बाजूला आणण्यात आलं आणि त्यांचं रेस्क्यू करण्यात आलं होतं। विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्यात सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा 50 ते 55 जणांचे प्राण वाचवण्यात या पोलिसांना यश आले। एबीपी माझा देखील तुम्हाला आवाहन करते की पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला जाल, सहलीला जाल, तेव्हा नक्की काळजी घ्या तुमची आणि तुमच्या सोबतच्या परिवाराची।